विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण SYBAच्या सेमिस्टर 4 मधील चॅप्टर नंबर 1 याविषयी आपण चर्चा करू आहोत. विद्यार्थी मित्रांनो, GG 220B जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच हा जो स्पेशलचा पेपर आहे याविषयी आपण चर्चा करत आलो आहोत. आपण ॲग्रिकल्चर म्हणजे शेती याविषयी आपण मागील तासिकेला बऱ्याच विषयी चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आलो आहे की मेजर क्रॉप्स इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे प्रमुख पिके कोणती, या प्रमुख पिकाविषयी असणारं त्यासाठी त्या पिकास आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती कोणत्या प्रकारची पाहिजे, त्यानंतर ह्या पिकास आवश्यक असणारे हवामान कसे असेल, यासाठी आवश्यक असणारे तापमान कसे आहेत याविषयी आपण बघतो. मागील काही लेक्चरला आपण बघितलं असेल की गहू असेल, त्यानंतर तांदूळ असेल, ह्या पिकांचं भौगोलिक परिस्थिती काय, कोणकोणत्या ठिकाणी या पिकाचं उत्पादन घेतलं याचा आपण मागोवा मागील तासिकेला घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेचा मागोवा घेत असताना आपण बघितलं होतं की तांदळाचे पीक 150 सेंटीमीटर पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात येतात, म्हणून कोकण असेल, विदर्भ असेल यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन होतं, हे आपण मागील तासिकेला बघितलं. म्हणजेच तांदळाच्या लागवडीच्या एकूण जमिनीपैकी 50% जमीन ही कोकणात आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच भंडारा जिल्ह्यात असेल तांदळाच्या लागवडीखाली जमीन सर्वात जास्त आहेत. त्या खालोखाल रायगड असेल, ठाणे असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आहेत. आता तांदळाचे पीक प्रामुख्याने नद्यांच्या खोऱ्यात घेतले जाते, हे आपल्याला माहिती आहे. अशा प्रकारे हे आपण मागील तासिकेला बघितलं. आता विद्यार्थी मित्रांनो, अशाच एक नवीन पिकाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर बघूया आज एक नवीन पीक तर कोणतं आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं गेलं पाहिजे की प्रास्ताविक करत असताना सर्वात महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे ज्वारी. आता ज्वारीचे पीक आहे, ज्वारीचं पीक मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये ज्वारीचं पीक घेतलं जातं, हे तुम्हाला सांगतो. प्रथम ज्वारीचे पीक रब्बी खरीप हंगामात अशा दोन प्रकारे घेतलं जातं. आता ज्वारीचे उत्पादन प्रामुख्याने सोलापूर असेल, अहमदनगर असेल, बीड असेल, पुणे जिल्ह्यात भीमा व गोदावरींच्या खोऱ्यामध्ये होते. खरीप ज्वारीचे उत्पादन लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यामध्ये होते, तर रब्बी ज्वारीचे उत्पादन पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद ह्या जिल्ह्यामध्ये होते. अशा प्रकारे अशा एका पिकाविषयी म्हणजेच जो पीक आहे ते म्हणजे ज्वारी, ह्या पिकाविषयी आपण माहिती बघत आलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्वारी हे पिकाचे उत्पादन महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर होते, हे आपल्याला बघितलं. म्हणजे ज्वारी हे महाराष्ट्रातील अन्नधान्यापैकी एक प्रमुख अन्नधान्य आहे. आता या धान्या व्यतिरिक्त जर ह्या पिकापासून जनावरांस भरपूर चारा मिळतो, त्यानंतर निरनिराळ्या प्रकारच्या हवामानास व जमिनीत पिकांना ज्वारीच्या पुष्कळशा जाती असल्यामुळे ह्या पिकाच्या लागवडीखाली क्षेत्र वाढवण्यास बरा वाव आहे. तसेच हे पीक कमी पावसाच्या प्रदेशात देखील घेतले जाते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात असा आपण विचार केलो की ह्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये उत्पादन केले जातं असं आपण या ठिकाणी म्हणूया. मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये त्याचा समावेश होतोय हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच आपण बघत असताना अशा महाराष्ट्रापुढे असणाऱ्या या कोणकोणत्या प्रकारची परिस्थिती हे आपण बघणं गरजेचं आहे. आता हे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पीक जसं खरीप हंगामाबरोबर असेल तर रब्बी हंगामाबरोबरही घेतले जातात. म्हणजे दोन हंगामामध्ये हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्वारी हे जगातील 5व्या क्रमांकाचे अन्नधान्य पीक आहेत असं आपण या ठिकाणी म्हणूया. ज्वारी हे पीक इथेनॉल किंवा पेपर तयार करण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात मध्ये तंतुमय पदार्थ असल्यामुळे हे लोह आणि तत्वयुक्त सुद्धा मुबलक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सर्वात जास्त मागणी किंवा ह्या ज्वारी पिकास आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. त्याचबरोबर मिनरल्स असेल, पोटॅशियम असेल, मॅग्नेशियम असेल, हे 3 प्रमुख घटक असल्यामुळे त्यामुळे उच्च रक्तदाब असेल किंवा हृदयासंबंधीचे आजार असेल हे नियमित यासाठी प्रामुख्याने ज्वारीचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर वापर लोक करत आले आहेत. त्याचबरोबर ज्वारी ह्या पिकाचा या पिकाचा प्राण्यांना खाण्यासाठी उत्कृष्ट खाद्य म्हणून उपयोग होतो. त्याला आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये कडबा असंही म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारे ज्वारीचं जर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या आजूबाजू म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये असेल तर त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर असल्यामुळे महाराष्ट्र त्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे उत्पादन हे महाराष्ट्रात घेतलं जातं असं आपण या ठिकाणी नमूद करूया. आता त्याही पुढे सांगत असताना आता या ज्वारी पिकासाठी आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती असेल किंवा ज्वारीच्या पिकासाठी वाढीसाठी आवश्यक कोणकोणत्या परिस्थितीची गरज आहे याचा आपल्याला मागोवा घेणं गरजेचं असं वाटतं. म्हणजे थोडक्यात आता पहिल्यांदा बघूया की हवामान. आता हवामान कशाची गरज आहे. आता हवामान तर असेल तर कशा प्रकारचं हवामान गरजेचं आहे तर आपण बघूया की ज्वारी हे पीक प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रकारचे पीक असले. उष्णकटिबंधीय पीक असल्यामुळे ह्या ठिकाणी
प्रामुख्याने या ठिकाणी उष्ण हवामानाचीच गरज ह्या पिकास लागते असं आपल्या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजेच जर महाराष्ट्रामध्ये या पिकाची लागवड करायची असेल तर लागवड प्रामुख्याने सप्टेंबर ते ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये केली जाते, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता तापमानाचा विचार करूया. आता सर्वात प्रथम आपण बघितलं की अन्नधान्याच्या एकूण पिकापैकी ज्वारीचे हे पीक 50 ते 100 सेंटीमीटरच्या पावसाच्या प्रदेशात देखील घेतले जाते. आता दुर्जल शेतीच्या पद्धतीनुसार हे 40 ते 50 सेंटीमीटर जर या पाऊस असेल त्या ठिकाणी पडणाऱ्या भागात घेतले जाते. कमीत कमी जर तापमानाचा विचार केला आपण ह्या ज्वारीमध्ये आवश्यक असणारं तापमान जर विचार केला तर त्या ठिकाणी असेल 25 ते 26 किंवा 25 ते 32 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाची गरज असते. म्हणजे ज्वारीचे हे पीक नेहमीच पीक लागवडीपासून तर पीक काढेपर्यंत जास्तीत जास्त तापमान किती गरज आहे तर 25 ते 32 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची गरज आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे तर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडला किंवा जास्तीत जास्त प्रमाणात तापमान चांगल्या प्रकारे असेल तर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर ह्या पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं असं आपल्या ठिकाणी म्हणूया. म्हणजे किंवा 16 पेक्षा कमी तापमान मात्र या पिकासाठी अयोग्य असते. म्हणजे जास्तीत जास्त कमी तापमान असेल तर हे पीक चांगल्या प्रकारे येऊ शकत नाही असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात ज्वारी हे पीक अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणजे थोडक्यात कमी पावसात पाण्यामध्ये येणारे पीक असल्यामुळे हे जास्तीत जास्त प्रमाणात कोरड्या हवामानाच्या प्रदेशात घेतलं जातं असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात ह्या पिकाविषयी आपण सांगत असताना किंवा या पिकाविषयी माहिती देत असताना असाही आपल्याला एक विचार येतो की हे पीक जरी अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये म्हणजे दुष्काळग्रस्त प्रदेशात घेत असल्यामुळे याचं एकमेव कारण आहे की ज्या ठिकाणी असतील जास्तीत जास्त पावसाचं प्रमाण कमी असते, पाणी कमी लागते या पिकाला, म्हणून हे पीक अवर्षणग्रस्त किंवा दुष्काळग्रस्त प्रदेशामध्ये घेतले जाते. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणूया की पिकासाठी आवश्यक असणारं पर्जन्यमान कसं आहे. आता पर्जन्यमानाचा विचार करत असताना ज्वारी हे पीक जर पावसाळ्यात घेतले तर या पावसाच्या पिकाची चांगली वाढ जोमाने होते. पण पर्जन्य जरी कमी असेल किंवा झाला नाही तरी 3 वेळा जलसिंचनाच्या माध्यमातून जरी पीक घेतले गेले तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे येऊ शकते. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी हे ज्वारी पीक हे 50 ते 100 सेंटीमीटरचा पाऊस ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी या प्रदेशामध्ये प्रामुख्याने हे पीक घेतले जाते. आता जर आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये गेलो तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा बघितला विचार की महाराष्ट्रामध्ये हे पीक घेतले जाते तर ते परतीच्या मान्सूनच्या पावसामुळे ह्या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे किंवा अतिशय जोमाने झालेली असते आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने हे पीक परतीच्या पावसामध्ये असेल किंवा ऑक्टोबर महिन्यामध्येच प्रामुख्याने घेतले जाते असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात पर्जन्यमान मिळाले नाही तर 6 किंवा 7 वेळा उन्हाळ्यामध्ये जलसिंचनाचा वापर करून हे पीक घेता येते असं आपल्या ठिकाणी नमूद करूया. थोडक्यात आपण हे पर्जन्यमान मिळाले नाही तर किंवा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जलसिंचनाचा वापर करून ज्वारी या पिकाचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं असं आपण म्हणूया. आता त्याही पुढे गेल्यानंतर आता सूर्यप्रकाशाची आवश्यकता कशी आहे. आता सूर्यप्रकाशाची आवश्यकता सांगत असताना आपल्याला असं म्हणता येईल की ज्वारी हे उष्णकटिबंधीय पीक आहे त्यामुळे याला जास्तीत जास्त तापमानाची आवश्यकता लागते. आता साधारणपणे 25 ते 32 अंश सेल्सिअस तापमान या ठिकाणची आवश्यकता असते. विशेषतः कणसे असेल दाणे असे भरताना जास्तीत जास्त पीक जास्त तापमान असणे आवश्यक असते. म्हणजे ढगाळ हवामान जर असेल तर त्याचा नक्कीच परिणाम या पिकाच्या वाढीवर होतो असं आपल्या ठिकाणी नमूद करूया. आता जमीन किंवा मृदा असेल तर ती कशा प्रकारची असली पाहिजे. आता ज्वारी या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जमिनीची म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही जास्तीत जास्त असली पाहिजे. ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असेल तर त्या ठिकाणी असलेली माती जर असेल तर त्या ठिकाणी ह्या प्रकारची जमीन ह्या प्रकारचे पीक चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते असं आपल्या ठिकाणी म्हणूया. आता महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची काही आपल्याला माहिती आहे की बेसाल्ट खडकापासून तयार झालेली काळी कापसाची मृदा म्हणजे किंवा रेगुर मृदा ही ज्वारीच्या पिकासाठी उत्तम मानली जाते. आता त्याही पुढे जर आपण गेलो तर रेताड जमीन असेल किंवा चोपण जमीन असेल वापरल्यामुळे ज्वारीचे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येते. ज्वारीमुळे जमिनीच्या वरच्या थरातून अन्नरस शोधतात त्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता या पिकाकरिता योग्य नाही. अधिक उत्पादनाच्या दृष्टीने जमीन मध्यम खोलीची असली पाहिजे, काळी असली पाहिजे, मळीची असली पाहिजे, त्यामध्ये काही चिकण माती असावी लागते. त्याचबरोबर ज्वारीचे पीक जर हलक्या आणि एकदम अगर भारी जमिनीत येऊ शकते शकत असले तरी रब्बी पिकाकरता मात्र चिकण मातीची जमीन असणे आवश्यक असते. अशा जमिनीत आपल्याला पाणी किंवा प्रसंगी जलसिंचनाच्या सुविधा आपण देऊ शकतो असं आपल्या ठिकाणी नमूद करूया. आता म्हणजे थोडक्यात जमिनीचा पोत हा 6 ते 7.5 जर असेल तर जमिनीच्या लागवडीसाठी किंवा वाढीसाठी योग्य समजली जाते असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे आपण विचार करत असताना असाही विचार केला पाहिजे की अशा प्रकारची जमीन ह्या पिकामध्ये आवश्यक असते. जर अशा प्रकारची जमीन असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्या पिकात जास्तीत जास्त जोमदारपणे पीक येऊ शकतं असं आपण या ठिकाणी म्हणूया. आता पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणूया की ह्या ठिकाणी उत्पादन करणारा प्रदेश असेल किंवा पेरणी कशी केली जाते ह्याचा थोडासा मागोवा घेऊन सांगतो की खरीप हंगामामध्ये शक्यतो चांगल्या प्रकारात पाऊस पडल्यानंतर योग्य वेळी पेरणी उरकतात. रब्बी हंगामाने पेरणी सप्टेंबरच्या 3ऱ्या आठवड्यापासून
ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत करतात आणि पेरणी वेळी 10 ते 15 दिवस पाऊस किंवा ढगाळ हवा नसावी असंही आपण त्या ठिकाणी सांगितलं जातं. आता त्याही नंतर पुढे विचार केल्यानंतर कापणी की जूनमध्ये पेरलेलं खरीप ज्वारी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर किंवा सप्टेंबरमध्ये पेरलेली रब्बी ज्वारी जानेवारी फेब्रुवारीमध्ये काढण्यात येते. ज्वारी कणसामध्ये ज्वारीचे दाणे पक्व झाले की ह्या पिकाची कापणी केली जाते. आता खते कुठली विचारली जाते तर सर्वात महत्त्वाचं ज्वारी हे जमीन निकष करणारे पीक आहेत. आता त्यामुळे आर्थिक उत्पादनाचे असेल किंवा जमिनीची सुपीकता टिकवण्याच्या दृष्टीने ज्वारीस खत देणे आवश्यक असते. आता नत्रयुक्त खत अधिक चांगल्या प्रकारे मानवते. जमिनीच्या पोतानुसार जमिनीचा स्फुरद असेल, पालाश असेल हे खतेही थोड्या प्रमाणात आवश्यक असतात. त्यामुळे ज्वारीला शेणखत असेल, सोनखत असेल, लेंडीचे खत असेल वगैरे परखतही अमोनियम सल्फेट असेल, अमोनियम नायट्रेट असेल, सोडियम नायट्रेट असेल, सुपर फॉस्फेट असेल असा रासायनिक खतेही मोठ्या प्रमाणात मानवत असतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात अशा प्रकारची जर पिके दिली तर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पीक त्या ठिकाणी होऊ शकते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. त्याही नंतर पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणूया की मिश्र पीक म्हणून जर आपण बघितलं तर ज्वारीच्या खरीप पिकाबरोबर कडधान्य मिश्र पीकही घेतलं जातं. आता तर आपण असा विचार करतो की फक्त उत्पादन वाढत नाही तर जमिनीची प्रत देखील सुधारण्यामध्ये मदत होते. कडधान्याच्या पिकावर मुळावर नत्रयुक्त गाठी असल्यामुळे हवेतील नत्रयुक्त जमिनीस साठवण्यास मदत होते आणि जमिनीची सुपीकता वाढवली जाते. आता तृणधान्य जमिनीच्या वरच्या थरातील अन्नरस शोषून घेतात आणि त्यामुळे एका वेळी दोन्ही पिके चांगल्या प्रकारे वाढतात. खरीप ज्वारीचे पीक तूर, चवळी असेल, मूग असेल, उडीद असेल यापैकी कोणत्याही एका पिकाबरोबर मिश्र पीक म्हणून घेतले जाते. रब्बी पिकाबरोबर जर रब्बी ज्वारी बरोबर असेल तर मिश्र पीक म्हणून जवस किंवा करडईचाही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये उपयोग केला जातो. आता एक गोष्ट असते की जमिनीचा कसदारपणा असेल किंवा कायम राखण्यासाठी पिकाची फेरपालट करणे अतिशय गरजेचे असते. आता साधारणतःपणे कापूस हे ज्वारीच्या पिकाची फेरफार करण्यासाठी योग्य पीक आहेत असं आपण या ठिकाणी म्हणूया. कधी कधी हरभरा असेल, तंबाखू असेल, कांदा असेल, मिरची असेल, ऊस असेल, भुईमूग असेल ही पिके खरीप पिकाबरोबरच किंवा खरीप ज्वारीबरोबर फेरफार करण्यासाठी उपयोगी ठरतं असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे रब्बी ज्वारीसाठीही बहुतेक ह्या पिकाचा प्रामुख्याने फेरफार केला जातो असं आपण या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात असा आपण विचार केला की ज्वारी ही रब्बी जरी पिकासाठी फेरफार करणे गरजेचे असते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारा प्रमुख पिकवणारे प्रदेश जरी असेल तर महाराष्ट्रात आपल्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातील खरीप आणि रब्बी हंगामात दोन प्रकारे उत्पादित करणारा देश आहे की ज्वारी पिकवणारा प्रदेश आहे असं आपण म्हणूया. किंवा महाराष्ट्रामध्ये तृणधान्यामध्ये सर्वात महत्त्वाचे पीक म्हणून ज्वारीकडे बघितलं जातं. आपण आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये भाकरीला महत्त्वाचे स्थान आहे. हे पीक खरीप असेल, रब्बी हंगामामध्येही घेतले जाते. आता वार्षिक पर्जन्य मगाशी सांगितल्याप्रमाणे 75 सेंटीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये ज्वारीची लागवड करतात. बऱ्याच वेळेस काळ्या कसदार जमिनीतून ज्वारीचे पीक चांगल्या प्रकारे कमी मिळते आणि सप्टेंबर-ऑक्टोबर काळातील मान्सूनच्या निर्गमन काळात पावसावर रब्बी पीक अवलंबून असते. ज्वारी कोणत्या हंगामातील असू दे सर्व पावसावरच अवलंबून असते. सर्वसाधारणपणे रब्बी हंगामाचे क्षेत्र हे 60% तर खरीप हंगामाचे क्षेत्र हे 40% आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणूया. म्हणजे असा आपण विचार करत असताना की महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये 60% रब्बी हंगामाचं क्षेत्र आहे आणि 40% जर बघितलं असेल ते खरीप हंगामाचं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामामध्ये ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं. आता महाराष्ट्राच्या दख्खनच्या जर प्रदेशामध्ये विचार केला तर ज्वारीचे पीक नद्यांच्या खोऱ्यामध्ये सुपीक जमिनीत मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये घेतले जाते. साधारणपणे पश्चिम भागामध्ये ज्वारी किंवा पूर्व भागामध्ये खरीप ज्वारी केली जाते. आता थोडक्यात असंही आढळून आलं आहे की प्रामुख्याने भीमा नदी असेल किंवा त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी हे पीक घेतलं जातं असं म्हणूया. पण महाराष्ट्राचा आपण विचार करत असताना गेल्या 25 ते 30 वर्षांमध्ये पिकाचे स्वरूप झपाट्याने बदलत गेले आहेत. या भागामध्ये पूर्वी ज्वारी पिकवतात अशा भागामध्ये नदी आणि पाणी पुरवठ्याच्या सोयी झाल्यामुळे त्या ठिकाणी ज्वारीऐवजी पैसा मिळवणाऱ्या ऊसाची लागवड केली जात आहे. काही ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देऊन काही भागामध्ये सुरुवात केली गेली आहे. त्याचबरोबर शाळू किंवा ज्वारीचे क्षेत्र घटवून संकरित ज्वारीचे क्षेत्र वाढू लागले आहेत. यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे असं आपण म्हणूया. आता यामध्ये रब्बी प्रकारचे कोणते? आता जर आपण उत्पादक प्रदेश बघितलं तर ज्वारीचे उत्पादन संपूर्णपणे भारतभर केले जातं असं आपल्याला माहिती आहे. पण ज्वारी बरोबर ह्या पिकास वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये ज्वारीमध्ये हिंदी, बेंगालमध्ये ज्वार किंवा चोलम किंवा ओडिसामध्ये छन्ना
छांचा ह्याही नावाने ओळखली जाते. आता ज्वारी हे उष्णकटिबंधीय असल्यामुळे त्यास अवर्षणग्रस्त प्रदेशातील प्रमुख पीक म्हणून संबोधले जाते. हे मगाशी आपण ऐकलंय किंवा समजलंय. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हे उष्णकटिबंधीय पीक असल्यामुळे आणि उष्णकटिबंधीय पीक असल्यामुळे आणि अवर्षणग्रस्त किंवा दुष्काळग्रस्त भागात येत असल्यामुळे त्या ठिकाणी ह्या पिकाला हे एक महत्त्वाचं स्थान आहे. आता या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भीमा आणि किंवा मान नद्यांची खोरे असेल किंवा तापी नदीची खोरे असेल, ज्या ठिकाणी आपण खानदेश म्हणून ओळखला जातो, या भागामध्ये प्रामुख्याने ह्या पिकाचं उत्पादन घेतलं जातं. आता मराठवाडा असेल, अहमदनगर जिल्ह्याचा काही भाग असेल, बुलढाणा वाशिम असेल, बुलढाणा जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, यातही काही प्रदेशाचा समावेश प्रामुख्याने ज्वारी उत्पादनामध्ये होतो, असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण बघूया की ज्वारी पिकवणारे प्रमुख कोणते. आता रब्बी हंगाम असेल किंवा रब्बी किंवा खरीप हंगामातील पीक असेल, महाराष्ट्रामध्ये तृणधान्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पीक ज्वारी आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की माणसाच्या नेहमीच्या किंवा महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या नेहमीच्या जेवणामध्ये भाकरीला महत्त्वाचे स्थान दिले आहे. आता हे पीक खरीप असेल, रब्बी हंगामामध्ये घेतले जाते. वार्षिक पर्जन्य 75 सेंटीमीटर किंवा कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने ज्वारीचे पीक लागवड केली जाते. आता बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी काळ्या कासदार जमिनीतून ह्या पीकही त्या ठिकाणी घेतले जाते असं आपण म्हणूया. त्याचबरोबर सप्टेंबर ते ऑक्टोबर काळातील मान्सूनच्या निर्गमन काळातील पावसावर रब्बी पीक अवलंबून असते. ज्वारी कोणत्या हंगामातील असू दे, ती सर्वस्वीपणे पावसावरच अवलंबून असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. त्याचबरोबर सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर रब्बी हंगामाचे क्षेत्र हे 60% असते आणि खरीप हंगामाचे क्षेत्र हे 40% असते. मगाशी आपण चर्चा केली. आता त्याही बरोबर पुढे जाऊया की महाराष्ट्रामध्ये दख्खनच्या पठार हे ज्वारीचे पीक नद्यांच्या सुपीक खोऱ्यातील सुपीक जमिनीत मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने घेतले जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता साधारणपणे पश्चिम भागामध्ये असेल रब्बी ज्वारी असेल किंवा पूर्व भागामध्ये खरीप ज्वारी असेल, आपणास असे आढळून येईल की गोदावरी असेल की भीमा नदी असेल, या खोऱ्यांमध्ये प्रामुख्याने ज्वारीचे क्षेत्र हे केंद्रित झाले आहेत. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्वारी पिकवणारा प्रदेश कोणकोणता हे आपल्या लक्षात आलं की कोणकोणत्या भागामध्ये प्रामुख्याने ज्वारीचं पीक जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर घेतलं आहे, याचा आपण या ठिकाणी मागोवा घेतला. आता यानंतर पुढे आपण जाणार आहोत की महाराष्ट्रामध्ये ज्वारी पिकवणारे जे प्रदेश असतील त्याचप्रमाणे आपण ज्वारीच कापूस असेल गव्हाबरोबरही स्पर्धा करावी लागते. कृष्णेच्या खोऱ्यामध्ये ज्वारीचे क्षेत्र जरी मर्यादित प्रमाणात असले तरी त्या ठिकाणी सोलापूर असेल, अहमदनगर असेल, पुणे असेल, बीड असेल, औरंगाबाद जिल्हा असेल, या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. म्हणून हे भाग आपण जर बघितलं गेलं तर हे भाग आपली ज्वारीचे कोठारे असेही म्हणू शकतो. बार्शीला शाळू हे सर्वात महत्त्वाचे प्रसिद्ध आहे. म्हणजे थोडक्यात जर विचार केला की सोलापूर असेल, अहमदनगर असेल, पुणे असेल, बीड असेल, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हे भाग म्हणजे ज्वारीचे कोठारे आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हे लक्षात ठेवा की सोलापूर, अहमदनगर, बीड असेल, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कोकणामध्ये कोणत्याही प्रकारची ज्वारीचं उत्पादन या ठिकाणी घेतलं जात नाही किंवा पिकवली जात नाही. आता त्यानंतर पुढे जाऊया की पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षात जर पिकाच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर ह्या पिकाचं स्वरूपाचं बघत असताना किंवा या भागामध्ये पूर्वी जी ज्वारी पिकवली जाते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात बदल झालेत. आता हे बदल काय झाले तर ह्यामध्ये झालेली क्रांती असेल, यामध्ये नवनवीन असेल तंत्रज्ञान असेल, नवनवीन बियाणांचा शोध असेल, त्यानंतर ह्या पिकास आवश्यक असणारे वेगवेगळ्या प्रकारचे खतं पुरवली जात असेल, या सर्व गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणावर झपाट्यामुळे या पिकाचे स्वरूप बदलत गेले आहे आणि बदलत गेल्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढले आहेत. आता बऱ्याच ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या सोयी झाल्यामुळे ज्वारीऐवजी पैसा मिळवून देणाऱ्या पिकाची म्हणजे उदाहरणार्थ ऊस असेल, वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला असेल, याचीही त्या ठिकाणी लागवड केली जाते. म्हणजे ह्या गोष्टी आपण बघत असतो ना, गेल्या आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पूर्वी दुष्काळग्रस्त किंवा अवर्षणग्रस्त जे प्रदेश होते, पण ज्या ठिकाणी जलसिंचनाचे किंवा पाणी पुरवठ्याच्या सोयी झाल्यामुळे त्या ठिकाणी ज्वारी पिकाऐवजी ऊस किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाची लागवड करण्यात आली. थोडक्यात असा आपण विचार केला की ज्या ठिकाणी पूर्वीच्या काळी ज्वारी पिकवणारा प्रदेश होता, त्या ज्वारी पिकवणारा प्रदेश दुसऱ्या पिकामध्ये बदल किंवा ट्रान्सफर झाला असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार करतो की अशा ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या सोयी झाल्यामुळे ज्वारी पिकाच्या ऐवजी दुसरे पिके त्या ठिकाणी घ्यायला लागले आहेत. थोडक्यात असे पूर्वीच्या काळी असं चालायचं की कारखाना न्यावा ऊस नेऊन टाकायचा, आता एक गुऱ्हाळ चालायचे किंवा कारखान्यालाच न्यावं लागायचे. म्हणजे अशा ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे असा जर आपण काही भागामध्ये जर विचार केला तर कापूस पिकवण्यास सुरुवात झाली आहे. त्यावेळेस शाळू किंवा ज्वारीचे क्षेत्र घट जाऊन संकरित ज्वारी म्हणजे नवनवीन मगाशी सांगितल्याप्रमाणे क्रांती झाल्यामुळे किंवा 1962 साली मोठ्या प्रमाणावर हरित क्रांती झाली. या क्रांती झाल्यामुळे नवनवीन असणाऱ्या वेगवेगळ्या ह्या गोष्टींचा शोध लागलाय.
नवनवीन असणारे बी बियाणे त्या ठिकाणी वापरले गेले. नवनवीन तंत्रज्ञान आलंय. या नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा झाला. आणि याचा फायदा तर काय झाला, तर ह्या असणाऱ्या या सर्व गोष्टीचा फायदा एक झाला की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ज्वारीचं उत्पादन वाढलं. आणि ज्वारीचं उत्पादन वाढल्यामुळे या ठिकाणी नक्कीच त्याचा मोठ्या प्रमाणात बदल झाला असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे अशाच आपण विचार केला ना, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सोलापूर असेल, अहमदनगर असेल, बीड असेल, पुणे असेल, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं असं आपण या ठिकाणी म्हणूया. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील ज्वारीचं पीक हे प्रमुख कसं पीक आहे, त्यासाठी ह्या पिकासाठी आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती काय आहे, यासाठी असणारी भौगोलिक परिस्थितीबरोबर तापमान असेल, पर्जन्यमान असेल, जमीन असेल, त्या ठिकाणी सूर्यप्रकाश असेल, याच प्रकारे कशा आहे त्यानंतर ज्वारीचं पीक असेल तर ज्वारीचं उत्पादन करणारे कोणकोणत्या जिल्हे उत्पादित करतात त्याचाही आपण बघितला. याचाही आपण विचार आजच्या तासिकेला केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असेल तर या ठिकाणी माझा मेल आयडी दिलाय, यावरती आपण मेल करू शकता निश्चिंतपणे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला अशाच एक दुसऱ्या नवीन क्रॉप घेऊन, नवीन प्रमुख पीक घेऊन येऊया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.